अबोली या मालिकेच्या 31 जानेवारीच्या भागामध्ये अबोलीला घरी येण्यासाठी उशीर होत असतो। त्यामुळे आता काका तिला फोनवरती फोन करत असतात, पण अबोली काही फोन उचलत नाही। रमा म्हणते, काय हो भाऊजी, अशी काय ही अबोली फोन का नाही उचलत आहे? त्यावरती आता मात्र काका म्हणतात, हो वहिनी, मला पण तिची खूप काळजी वाटते आहे। असं म्हणत असतानाच अबोली घरात येते आणि अबोली घरात येते तोच तिच्या मनामध्ये मनवाचा आता मात्र विचार असतो आणि ती विचार करते, किती विचित्र आहे हे, या घरामध्ये जी मुलगी खेळायला बागडायला पाहिजे त्या मुलीचं आयुष्य असं उद्ध्वस्त झालंय। हे घर मला अचानकपणे परक वाटायला लागले। असा विचार करत अबोली आता घरात एंटर करते। तिचं कशाकडेच लक्ष नसतं। काका अबोलीकडे पाहतात आणि काय ग अबोली, तुला किती कॉल केले आम्ही, कुठे होतीस तू? असं म्हणत काका अबोलीशी बोलत असतात। त्यावेळेला अबोलीचं लक्षच नसतं। ती सांगते, आई मी आले हातपाय धुवून। मग तिला आता रमा पाणी देते आणि अबोली, अगं का ग तुझा हा असा अवतार झालाय? असं म्हणत काळजीने तिची विचारपूस करते। काका म्हणतात, अबोली काय झालंय? पण अबोली कुणालाच काही सांगत नाही आणि मनातल्या मनात अबोली विचार करते, माफ करा मला, म्हणजे खरं तर या सगळ्यामध्ये मी खूप मोठे अपराध करते तुमच्यापासून सत्य लपवून, पण योग्य वेळ आली की मनवाचं सत्य मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे। असं म्हणत अबोली आता मनातल्या मनातच काका आणि रमाची माफी मागते। त्यानंतर इकडे आता ज्या वेळेला नीता विजयाला भेटायला आली असते, विजया सांगते, हे बघ, तू न एक काम कर, 26 जानेवारीला तुमच्या चाळीमध्ये पत्रकार परिषद ठेवलेली आहे। मी सांगते त्या लोकांना बरोबर इन्व्हिटेशन देऊन तू बोलवून घे बरं। यावरती आता मात्र नीता म्हणते, पण मग हे तू अबोलीला का नाही सांगत आहेस की तू पत्रकार परिषद ठेवलेस म्हणून? त्यावरती आता मात्र विजया म्हणते, अबोलीला जर मी सांगितलं की मी पत्रकार परिषद ठेवते तर अबोली त्या सगळ्यामध्ये खो घालेल। त्यामुळे अचानकपणे धाड टाकायची आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये मी जे तुला सांगते ना तेच तू करायचं आहे। तुला सांगितलेल्या सगळ्या गोष्टी अगदी योग्यपणे तू जुळवून आण। असं म्हणत विजया आता पत्रकार परिषदेमध्ये खूप मोठा तमाशा करणार असते आणि त्यासाठी तिने आता नीताची मदत घेतलेली असते। दुसऱ्या दिवशी सकाळी अंकुश आता फोनवरती बोलत असतो आणि तो सांगत असतो, आपल्या चाळीमध्ये 26 जानेवारीचा प्रोग्राम असतो, त्या प्रोग्रामसाठी तुम्ही सगळ्यांनी हजर राहा। असं म्हणत तो आमंत्रण देत असताना इकडे अबोली विचार करते, काय करू, सरांपर्यंत हे सत्य कसं पोहोचवू की मी मनवाला भेटायला गेले होते, सरांना आवडणार नाही हे मला जरी माहिती असलं तरी सुद्धा मला सरांना हे सत्य सांगायलाच पाहिजे। असं म्हणत अबोली आता अंकुशला काही सांगण्यासाठी तिकडे जाणार, म्हणजे मी काल मनवाला भेटायला गेले होते हे ती बोलणार। तितक्याच चाळीतली सगळी मंडळी आता मुलं येतात आणि म्हणतात, अंकुश दादा, अरे आपल्याला 26 जानेवारीचं नियोजन करायचं आहे ना, तू विसरलास की काय? यावेळेला झेंडावंदन तुझ्याच हाताने होणार हे मात्र नक्की, पण आम्ही यावेळेला जोडीने झेंडावंदन करायचं ठरवलेलं आहे, म्हणजे तू आणि अबोली बहिणी दोघांनी मिळून झेंडावंदन करा, तेवढंच तुमच्याकडून आम्हाला एक काहीतरी मान दिल्याचं समाधान। असं म्हटल्यावरती अंकुश म्हणतो, खरं तर या अंकुश शिंदेला उभं करण्यामध्ये संपूर्ण कुटुंबाचा हात आहे, त्यामुळे आम्ही सगळे शिंदे परिवार आहे ना तेच आम्ही पूर्णपणे आता झेंडावंदन करू। चाळीतली मुलं म्हणतात, ठीक आहे दादा, तुम्ही सगळ्यांनी मिळून करा, म्हणजे तू, रमा वहिनी आणि अबोली, तुम्ही तिघांनी मिळून करा। यावरती अंकुश म्हणतो, काका सुद्धा आहेत की, काका सुद्धा झेंडावंदन करतील। यावरती चाळीतला राहुल म्हणतो, काका, पण काकांची फॅमिली कुठे आहे? काकांचं नाव लावणारं कोण आहे? काका, वेळेत लग्न केलं असतंस ना तर कदाचित तुझी फॅमिली झाली असती, तुझं नाव लावणारं कोणीतरी झालं असतं। असं म्हणत चाळकरी नको त्या मुद्द्याला हात घालत काकांना डिवचतात। मग अंकुश म्हणतो, काय बोलताय तुम्ही? अरे काकांची फॅमिली मी आहे की, मी आहे ना। यावरती राहुल म्हणतो, अरे अंकुश दादा, तू काय काकांचा पुतण्या, तुझ्या पुढे तुझ्या वडिलांचं कमलाकर शिंदे हेच नाव लागणार। लोक काय म्हणणार, कमलाकर शिंदेचा मुलगा, माधव शिंदेचा पुतण्या कोण नाही बोलत? काका तू उशीर केलास बरं लग्न करून। काका म्हणतात, अंकुश मी येतो। काकांना खूप ऑकवर्ड वाटतं। मग ती चाळीतली मुलं सुद्धा अंकुशकडून पैसे घेऊन निघून जातात। अंकुशला हे जरी पटलं नसतं तरी चाळीतल्या मुलांना आता काय बोलायचं आणि काकांना कसं समजवायचं अंकुशला थोडंसं वाईटच वाटतं। काका थोडेसे उदास होऊन निघून जातात। अबोली विचार करते, आहे काकांची सुद्धा फॅमिली आहे, त्यांना सुद्धा त्यांची हक्काची मुलगी आहे, पण तरी सुद्धा त्यांना हे सगळं सहन करावं लागतंय। एक ना एक दिवस मी काकांना नक्की न्याय मिळवून देईन।
मग अंकुश आता 26 जानेवारीची तयारी बघायला बाहेर येतो। त्यावेळेला राणे काकू रांगोळ्या काढत असतात आणि तिकडे अंकुश येतो आणि राणे काकू गुडघे कसे आहेत तुमचे? राणे काकूंना काहीच कळत नाही की हा कसला गुडघ्यांचा विषय काढतोय। राणे काकू म्हणतात काय बोलतोयस तू? अंकुश म्हणतो अहो हे बघा, यापुढे तुम्हाला कोणत्याही औषधाची गरज लागली ना तर तुम्ही मला सांगत जा, मी त्याच रस्त्याने जातो येतो। राणे काकू म्हणतात कशाबद्दल बोलतोयस तू? अंकुश म्हणतो अहो तुम्ही अबोलीला ते गुडघ्यांचं औषध आणायला पाठवलं होतं ना, तर मला सांगत जा, मी त्या रस्त्यानेच जातो। यावरती राणे काकू म्हणतात काय औषध? मी अबोलीला नाही, मी का अबोलीला औषध आणायला सांगेन? माझे गुडघे तर ठणठणीत आहेत। असं म्हटल्यावरती अंकुश अबोलीकडे पाहतो। अबोली आपल्यासोबत खोटं बोलले हे अंकुशला समजल्यावरती त्याच्या रागाचा पारा चढतो आणि तो रागारागात आता मात्र अबोलीकडे पाहायला लागतो। अबोलीला कळत नाही की अंकुश सरांना काय उत्तर द्यावं। या सगळ्यामध्ये अबोली आता अडकते आणि अंकुशला समजतं की ही आपल्यासोबत खोटं बोलली आहे आणि अंकुश रागारागात तिच्याकडे पाहायलाच लागतो। मग मात्र आता अंकुश रागाने पाहतो आणि तिकडून निघून जातो। अबोली त्याला काही सांगण्याचा प्रयत्न करत असते पण अंकुश ऐकायला तयारच नसतो। मग अबोली घरी येते आणि आता अंकुश जातो पोलीस स्टेशनला। अबोली घरून आता पोलीस स्टेशनला फोन करते। अंकुश तिचा फोन उचलतो आणि म्हणतो अबोली मी तुला एकदा सांगितले ना मला तुझ्यासोबत बोलायचं नाहीये, तुझं काही म्हणणं ऐकायचं नाहीये, तू माझ्याशी का खोटं बोललीस हे ऐकण्यामध्ये मला बिलकुल स्वारस्य नाहीये। असं म्हणत रागारागात आता मात्र अंकुश अबोलीचा फोन ठेवून देतो आणि पुन्हा फोन न करण्यासाठी तिला सांगतो तिचा नंबर ब्लॉक करून टाकतो। अबोली विचार करते बहुतेक सरांनी माझा नंबर ब्लॉक केलाय, माझ्याशी बोलायचं नसेल तर काय झालं, मी अंकुश सरांना पत्र लिहिते, ते पत्र तर ते नक्कीच वाचतील की नाही असा विचार करत अबोली अंकुशला पत्र लिहिते आणि नीता ते बघते की अबोली अंकुशसाठी पत्र लिहित आहे। नक्की या पत्रात काय लिहिलंय हे आता नीताला ऐकायचं असतं। अबोली पत्रात लिहिते मी तुमच्याशी खोटं बोलले अंकुश सर, मी मनवाला शोधायला गेले होते आणि मनवाला तिचा अधिकार मिळवून देणं हे माझं काम आहे। आपलं कुटुंब एकत्र राहावं यासाठी मी हे सगळं केलंय। माझ्यावरती विश्वास असेल तर तुम्ही सुद्धा मला साथ द्या मनवाला या घरात आणण्यासाठी। असं पत्र अबोलीने लिहिताच आता मात्र अबोली ते पत्र आपल्या कपाटात ठेवते आणि त्याच्या खाली एक टीप लिहून ठेवते की जर तुम्ही माझी साथ द्यायला तयार असाल ना तर तुम्ही या कपाटामध्ये तुमच्यासाठी ठेवलेला पांढऱ्या कलरचा कुर्ता घाला। आणि त्या कुर्त्याच्याच बॉक्समध्ये अबोली आता ती चिठ्ठी ठेवून देते। अबोलीने चिठ्ठी ठेवताना नीता पाहते, नीता ती चिठ्ठी वाचते, विजयाला ताबडतोब कॉल करते। विजयाला कॉल करून अबोलीने लिहिलेल्या चिठ्ठीचे डिटेल्स देते आणि सांगते अबोलीने अंकुशला मनवाबद्दल सगळं सांगून त्याची साथ मागितली आहे। त्यावरती विजया म्हणते ती चिठ्ठी बदलायला पाहिजे खरी पण हँडरायटिंगचं। विजया म्हणते हँडरायटिंगचं काय करशील? नीता सांगते तू काळजी करू नको, आमच्या इथे एक देवांश आहे ना तो हुबेहूब हँडरायटिंग काढतो, तू सांग मजकूर काय पाहिजे। मग आता विजया मजकूर सांगते आणि तो मजकूर त्याच्यामध्ये लिहून आता नीता ती चिठ्ठी पुन्हा त्या बॉक्समध्ये ठेवून आतमध्ये ठेवून देते। पण तोपर्यंत तिकडे अंकुश येतो। अंकुश आल्यावर नीता गडबडते, ती चिठ्ठी ठेवत असताना अंकुशची एंट्री होते। मग नीता लपून बसते। अंकुशला तितक्यात फोन येतो आणि तो सांगतो हो मी येतोय पोलीस स्टेशनला, मोहिते केसची फाईल घरी राहिली होती ना म्हणून ती फाईल मी घ्यायला आलो आहे, त्यामुळे मी 2 मिनिटात पोहोचतो। मग नीता तिकडून निघून जाते। अंकुश मोहिते केसची फाईल घेण्यासाठी कबर्ड उघडतो। कबर्डमध्ये आता तो नीताने ठेवलेली चिठ्ठी वाचतो। नीताने लिहिलेलं असतं की अंकुश सर मी तुमच्यासोबत खोटं बोलले आहे, पण खरं तर मी मनवाला शोधायला तिकडे गेले होते, पण मला मनवापेक्षा तुम्ही जास्त महत्त्वाचे आहात। मी मनवाचा विषय पुन्हा कधीही काढणार नाहीये, पण तुम्ही माझ्याशी अबोला धरू नका आणि मी मनवाला पुन्हा कधी भेटणार नाही, तिचा विषय काढणार नाही, तिच्याविषयी बोलणार नाही, फक्त तुम्ही मला माफ करा। आणि तुम्ही मला जर माफ करायला तयार असाल ना तर या ह्याच्यामध्ये जो व्हाईट कुर्ता आहे तो कुर्ता घालून तुम्ही 26 जानेवारीच्या सेलिब्रेशनला या, मग मी समजेन की तुम्ही मला माफ केलं। अशी उलटी चिठ्ठी लिहित आता मात्र नीता आणि विजयाने डाव साधलेला असतो। अंकुश विचार करतो अबोली तुला माहितीये की मला मनवायचं कसं आणि माझा राग कसा काढायचा, आणि तो लगेचच तो व्हाईट कुर्ता घालून 26 जानेवारीला तयार होतो। इकडे तोपर्यंत अबोली सुद्धा 26 जानेवारीसाठी तयार होत असते। देवाच्या पाया पडते। तितक्यात तिथे रमा सांगते अबोली मी आहे बाहेर, तू सुद्धा बाहेर ये। आणि मग अबोली सांगत असते देवा काहीही कर, त्या मनवाला या घराच्या मुलीचं स्थान मिळवून देण्यामध्ये मला यश दे, अंकुश सर मला मदत करू दे। आणि तितक्यात मागून अंकुश येतो आणि अबोली अशी आवाज देतो। त्यावेळेला अबोली बघते आणि ती म्हणते सर तुम्ही हा व्हाईट कुर्ता घातलात, तुम्ही माझी चिठ्ठी वाचलीत का नीट?
यावरती अंकुश म्हणतो, मी चिठ्ठी वाचली, पण त्या चिठ्ठीत लिहिलेलं ते सगळं खरं आहे ना अबोली? म्हणजे तू आता पुन्हा असं सगळं वागणार नाहीस ना? अबोली म्हणते, सर तुम्ही चिठ्ठी वाचलीत ना? यावरती अंकुश म्हणतो, हो हो मी चिठ्ठी वाचली आणि पुन्हा त्या चिठ्ठीबद्दल काही बोललं जाणार. पण तितक्यात तिथे आता चाळकरी येतात आणि अंकुशला ध्वजवंदनाच्या कार्यक्रमासाठी बोलवतात. मग अंकुश आता ध्वजवंदनाच्या कार्यक्रमासाठी जातो आणि इथेच मोठी गडबड चालू होते. अबोलीने लिहिलेलं एक असतं आणि अंकुशने समजण्यामध्ये चूक वेगळी केलेली असते. या सगळ्यामध्ये आता मात्र चाळीमध्ये प्रोग्राम सुरू होतो, पण विजयाने केलेलं कारस्थान समोर येतो. चाळीमधल्या प्रोग्रामसाठी विजयाने मुद्दाम आता तिथे बोलवलेलं असतं मनवाला नाचकाम करायला. स्टेजवरती मनवाचा डान्स सुरू असतो. मग अंकुश येतो आणि ते सगळं आता नाचकाम बंद करतो आणि म्हणतो, बंद करा, ही असली थिल्लर चाळे आपल्या चाळीमध्ये चालत नाहीत. असं म्हणत अंकुश तो डान्स बंद करतो. आणि कुणी बोलवलं हिला इथे? यावरती विजया सांगते, अरे आपल्याच घरच्या व्यक्तींना सगळ्यांच्या समोर असं बदनाम करायला तुला लाज नाही का वाटत? अंकुश म्हणतो, घरची व्यक्ती? काय बोलतेस तू विजया? ही कुठची माझ्या घरची व्यक्ती आली? यावरती मनवा सांगते, हो मी न तुझ्या काकाची मुलगी आणि तुझी चुलत बहीण. विचार या तुझ्या निर्लज्ज काकाला विचार. असं म्हणत मनवा आता खूप मोठा धमाका करते. त्यावरती अंकुश चिडतो आणि मनवा सांगते, जर तुझा विश्वास नसेल तर तुझ्या बायकोला विचार, मी तुझी चुलत बहीण आहे मनवा शिंदे. असं म्हटल्यावरती आता अंकुशला धक्का बसतो आणि अबोलीकडे इशारा केल्यावरती अंकुशला अधिकच धक्का बसतो. विजयाने मुद्दाम हे नाटक करत आता पुढे अजून पत्रकार परिषद बोलवलेली असते.